श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या स्त्रिया सकाळी अंघोळ करून आपल्या मागणीनुसार सिंदूर भरतात, त्या लगेच थांबतात. एक छोटीशी चूक तुमच्या पतीचे वय कमी करू शकते. तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. माता लक्ष्मी तुमचे घर सोडून जाईल आणि तुमचे कुटुंब कदाचित नाशाच्या उंबरठ्यावर पोहोचेल. देवी पार्वतीने माता लक्ष्मीला समजावून सांगितलेले रहस्य आज मी तुम्हाला सांगेन. हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण अनेक स्त्रिया नकळत दररोज ही चूक करत असतात. पहा, मागणीनुसार सिंदूर भरणे हा केवळ एक विधी नाही, हे आनंदाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. हे तुमच्या पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. हे तुमच्या घरात लक्ष्मी देवीच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. पण जर चुकीच्या मार्गाने, चुकीच्या वेळी, चुकीच्या नियतीसह सिंदूर लावले, तर हे सिंदूर तुमच्या कुटुंबासाठी शाप बनते. तुमचा पती रात्रंदिवस कष्ट करतो, तरीही घरात पैसे टिकत नाहीत. व्यवसायात नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. मुलांच्या शिक्षणात अडथळे येतील. पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत असतात. घरात मतभेदाचे वातावरण राहील. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या छोट्या गोष्टींकडे केवळ एक सामान्य परंपरा म्हणून दुर्लक्ष केले जाऊ नये. धार्मिक श्रद्धांमध्ये प्रेमाशी संबंधित गोष्टी अतिशय पवित्र मानल्या जातात आणि सिंदूर देखील त्याच भावनेने पाहिले जाते. बऱ्याचदा महिलांना वाटते की त्यांनी सिंदूर लावले आहे, त्यांचे कर्तव्य नुकतेच पूर्ण झाले आहे. परंतु सिंदूर लावण्यामागे काही धार्मिक श्रद्धा आणि परंपरा आहेत. कोणत्या अर्थाने सिंदूर लावावा, त्याचा आदर कसा करावा आणि कशाची काळजी घ्यावी, या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात. बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वतःच्या घरात त्याच प्रथा पाळतो, ज्या आपण आपल्या आईला, आजीला किंवा घरातील ज्येष्ठ महिलांना लहानपणापासून करताना पाहिले आहे. आणि तुम्हाला वाटते की हे अगदी बरोबर आहे. परंतु जर कोणत्याही परंपरेत कधीही चूक झाली असेल, तर ती चूक पुढच्या पिढीपर्यंत नकळत पोहोचू शकते. एक आई आपल्या मुलीला सांगते, वहिनी तिच्या सुनाला समजावून सांगते, आणि अशा प्रकारे एक छोटीशी अज्ञात चूक वर्षानुवर्षे चालू राहते. म्हणूनच हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोणालाही घाबरवणे हा आमचा उद्देश नाही, तर आपल्या समाजात बऱ्याच काळापासून ज्या धार्मिक श्रद्धांना महत्त्व दिले जात आहे, त्या साध्या भाषेत तुमच्या पुढे मांडणे हा आमचा उद्देश आहे. जर तुम्हाला अशी धार्मिक आणि ज्ञानवर्धक माहिती आवडत असेल, तर आमच्या वाहिनीची सदस्यता नक्की घ्या. कारण येथे आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक व्हिडिओद्वारे तुम्हाला अशी माहिती मिळेल जी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या आणि कुटुंबाच्या संदर्भात समजू शकेल. तर आता आणखी विलंब न करता आपण प्राचीन दंतकथेकडे जाऊया, ज्याद्वारे सिंदूरशी संबंधित या समजुतींचे महत्त्व आणखीन चांगल्या प्रकारे समजले जाईल. फार पूर्वीची गोष्ट आहे. कैलास पर्वतावर देवी पार्वती आणि भगवान शिवाची पूजा केली जाते. एके दिवशी माता लक्ष्मी तिथे आली. त्यांचा चेहरा उदास झाला होता. त्यांच्या डोळ्यात चिंतेच्या रेषा उमटत होत्या. माता पार्वतीने विचारले, हे लक्ष्मी, तू इतकी चिंतेत का दिसतेस? काय हरकत आहे? आई लक्ष्मी म्हणाली, मला खूप काळजी वाटते आहे. जेव्हा मी पृथ्वीवर जाते, तेव्हा मला दिसते की अनेक सुंदर स्त्रिया त्यांच्या मागणीनुसार सिंदूर भरतात, परंतु मी त्यांच्या घरात राहू शकत नाही. तिच्या पतीला काळजी वाटते. घरात गरिबी आहे. असे का घडते हे मला समजत नाही. माता पार्वती हसली आणि म्हणाली, लक्ष्मीची सिंदूर म्हणजे केवळ कपाळावर रंग लावणे नव्हे. यामागे एक सखोल विज्ञान आहे, गाढ श्रद्धा आहे, सखोल नियम आहे. जर एखाद्या स्त्रीला हे नियम माहीत नसतील आणि ती चुकीच्या मार्गाने सिंदूर लावते, तर ती नकळत तिच्या पतीला आणि कुटुंबाला इजा पोहोचवते. आई लक्ष्मीने विनंती केली की कृपया मला समजावून सांगा. माता पार्वती म्हणाली, आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्यामुळे सर्व काही स्पष्ट होईल. एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत
शेतात काम करतो. त्यांच्या पत्नीचे नाव शीला होते. ती खूप धार्मिक स्त्री होती. दररोज सकाळी ती अंघोळ करायची, पूजा करायची, मंदिरात जायची, तिच्या मागणीनुसार सिंदूर भरायची. पण तो घरी आनंदी नव्हता. श्याम दिवसरात्र मेहनत करतो, पण पीक चांगले नसते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही. कर्जबाजारीपणा वाढत होता. घरात रोज भांडणं व्हायचे. एके दिवशी सकाळी श्याम शेतात जाण्याची तयारी करत होता. शीला पूजेतून उठली आणि म्हणाली की मी आज बाजारात जाईन. घरात अन्न संपले आहे. श्याम रागाने म्हणाला, रेशनचे पैसे कुठे आहे? माझ्या मेहनतीचे कोणतेही फळ मिळत नाही. या घरात फक्त खर्च उरला आहे. शीलाचे डोळे चमकले. तो म्हणाला, मी काय करू? मी रोज प्रार्थना करते. मी देवाकडे प्रार्थना करीत आहे. मात्र अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. श्याम काहीतरी वेगळेच बोलला, पण त्याच वेळी त्याचा मुलगा रडू लागला. मला भूक लागली आहे आई. शीलाने त्याला आपल्या बाहूंमध्ये घेतले आणि त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मी फक्त काहीतरी करत आहे. मोहन मैदानात गेला. शीला घरी खूप मेहनत करत असे. दुपारी गावातील काही महिला त्याला भेटायला आल्या. त्यापैकी एक गौरी देवी नावाची वृद्ध महिला होती. गौरी देवी ही गावातील सर्वात हुशार महिला मानली जात असे. त्याने अनेक घरांमध्ये आनंद आणि शांती आणली. जेव्हा त्यांनी शीलाच्या घराची स्थिती पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना काहीतरी समजले. त्याने शीलाला विचारले, मुलगी, तू रोज पूजा करतेस का? शीला म्हणाली, होय होय आई, मी रोज अंघोळ करते आणि पूजा करते. मी माझ्या मागणीत सिंदूरही भरते. गौरी देवीने लक्षपूर्वक पाहिले. होय आई, मी रोज अंघोळ करते आणि पूजा करते. मी माझ्या मागणीत सिंदूरही भरते. गौरी देवीने लक्षपूर्वक पाहिले आणि मग विचारले की तुम्ही सिंदूर कसे लावता? तुम्ही ते किती वाजता करता? तुम्ही कोणते परिधान करता? शीला थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आई, मी फक्त सकाळी अंघोळ करते आणि घरात असलेली सिंदूर लावते. कधीकधी गरज भासल्यास मी रात्री बाहेर जाते. जर गौरी देवीचे डोळे भरले तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी राहील. जोडीदाराची प्रगती होईल. घरात पैसे येतील. सुख आणि शांततेत वाढ होईल. शीलाने विचारले, पण आईने कोणत्या प्रकारची हळद घ्यावी? गौरी देवीने बाजारातून शुद्ध हळदीची गाठ आणण्याचे समजावून सांगितले. ते धुवा आणि उन्हात कोरडे करा. नंतर ते बारीक वाटून घ्यावे. पूड पूर्णपणे तयार झाल्यावर ती तुमच्या सिंदुरात मिसळा. फक्त 1 चिमटा पुरेसा आहे. जास्त भर घालू नका. चांगले मिसळा जेणेकरून रंग एकसमान होईल. मग तुमची दैनंदिन मागणी त्याच सिंदुराने पूर्ण करा. तुमच्यात आणि देवामध्ये हेच गुपित आहे. शीलाला गौरी देवीबद्दल सर्व काही आठवते. त्या दिवसापासून त्याने आपली संपूर्ण दिनचर्या बदलली. आता ती सकाळी लवकर उठायची, छान अंघोळ करायची आणि पूजा करायची. मग शुद्ध सिंदुरात हळद मिसळून तुमची मागणी पूर्ण करा. ही मागणी पूर्ण करताना तिने आपल्या पतीसाठी मनापासून प्रार्थना केली. देव माझ्या पतीला आरोग्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य द्या, त्यांच्या कामात प्रगती करा, आपल्या मुलांना आनंदी ठेवूया, आपल्या घरात लक्ष्मी मातेचे शाश्वत निवासस्थान राखणे. पहिल्या दिवशी फारसे काही घडले नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. शीलाला थोडा संशय आला. त्याला वाटले की ही फक्त एक कथा असू शकते. पण नंतर त्याने स्वतःला समजावून सांगितले, नाही, जर गौरी देवीने असे म्हटले असेल तर नक्कीच काहीतरी घडेल. मला धीर धरण्याची गरज आहे. तो दररोज सिंदूर लावायचा. मी मंगळवारी सिंदूर घालत नाही. रात्री झोपू नका. नेहमी शुद्ध आणि संपूर्ण मागणी प्रमाणे पूर्ण केली. एका आठवड्यानंतर जेव्हा श्याम मैदानातून आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो म्हणाला, शीला, आज एक विचित्र गोष्ट घडली. एक व्यापारी आला तेव्हा मी शेतात काम करत होते.
त्याने माझे पीक पाहिले आणि तो त्याला चांगली किंमत देईल असे सांगितले. त्यांनी मला आगाऊ रक्कमही दिली. शैला हसली. तिने देवाचे आभार मानले. तिला वाटले की कदाचित हा गौरी देवीच्या उपचाराचा परिणाम आहे. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 2 आठवड्यानंतर श्यामला आणखीन एक शेत विकत घेण्याची संधी मिळाली. कोणीतरी त्याला सांगितले की जवळच एक शेत विकले जात आहे. किंमतही कमी आहे. श्यामने थोडे कर्ज घेतले आणि ते शेत विकत घेतले. पहिल्या पिकाचा चांगला नफा झाला. काही महिन्यानंतर परिस्थिती सुधारू लागली. कर्जबाजारीपणा वाढू लागला. मुलांसाठी नवीन कपडे आणले गेले. घरात आनंद परत आला. एके दिवशी श्याम शीलाला म्हणाला, काय होत आहे हे मला माहीत नाही, पण गेल्या काही महिन्यात सर्व काही बदलले आहे. पूर्वी मी खूप मेहनत करायची, पण काही झाले नाही. आता सर्व कामे सुरू झाली आहेत. मला वाटते की देव दयाळू आहे. शैला हसली आणि म्हणाली, होय, ही देवाची कृपा आहे. त्याच्या मनात असे वाटले की गौरी देवीने दिलेल्या नियमांचा हा परिणाम आहे. पण तो काही बोलला नाही. गौरी देवीने सांगितले होते की हे गुपित कोणालाही सांगू नका. काही वर्षानंतर श्यामचा व्यवसाय इतका वाढला की त्याने त्याच्या शेतांसह भात शेतीचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. तो गावातील इतर शेतकऱ्यांकडून भात खरेदी करतो आणि तो शहरात विकतो. यातून चांगले उत्पन्न मिळाले. एका वर्षानंतर घराचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले. कर्जाची परतफेड झाली होती. ते आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिकवतात. शैलासाठी दागिने बनवा. गावकऱ्यांना धक्का बसला. ते आपापसात म्हणत असत की 1 वर्षापूर्वी श्यामच्या घराची स्थिती किती वाईट होती ते बघा. आज किती प्रगती झाली आहे. काय झाले? अचानक पण तिने कोणाला काही सांगितले नाही. ती दररोज शांतपणे त्याच्या नियमांचे पालन करत असे. दररोज सकाळी शुद्ध झाल्यानंतर ती प्रेमाच्या भावनेने सिंदुरात हळद मिसळून तिची मागणी पूर्ण करत असे आणि आपल्या पतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असे. ती दररोज देवाचे आभार मानत असे. त्याला गौरी देवी सापडली आणि त्याने तिच्या पायांना स्पर्श करून तिचे आभार मानले. गौरी देवी हसली आणि म्हणाली, मुलगी, हे तुझ्या श्रद्धेचे फळ आहे. तुम्ही नियमांचे पालन केले. प्रामाणिक अंतकरणाने प्रार्थना करा. म्हणूनच देवाने तुमचे ऐकले. आता तुम्ही नेहमी या नियमांचे पालन केले पाहिजे. तुमच्या घरात शांतता आणि आनंद राहील. माता पार्वतीने कैलास पर्वतावरील कथा पूर्ण केली. माता लक्ष्मी म्हणाली, आता मला समजले आहे की सिंदूर देवी ही केवळ एक परंपरा नाही. यामागे एक सखोल विज्ञान आहे. सखोल नियम आहेत. जेव्हा एखादी स्त्री या नियमांचे पालन करते तेव्हा ती तिच्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी संरक्षक कवच तयार करते. तिची श्रद्धा आणि प्रार्थना तिच्या घरात आनंद आणि समृद्धी आणते. माता पार्वती म्हणाली, तुम्ही लक्ष्मीला पूर्णपणे समजून घेतले आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा घरांमध्ये राहू शकत नाही जिथे स्त्रिया या नियमांचे पालन करत नाहीत. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या परंपरांमागे एक सखोल अर्थ आहे. सिंदूर हा केवळ एक विधी नाही, तर तो आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. ते आपल्या घराच्या समृद्धीचे प्रतीक आहे. पण त्यांचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा आपण योग्य नियमांचे पालन करतो. रात्री झोपू नका. मंगळवारी नवीन सिंदूर भरू नका. नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे. शुद्ध सिंदूर वापरणे. कोणाकडून काहीही देऊ नका किंवा घेऊ नका. पडलेला सिंदूर वापरण्यासाठी परत आणू नका. प्रेमाच्या भावनेने आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून शांत मनाने सिंदूर भरणे म्हणजे सिंदुरात चिमूटभर शुद्ध हळद घालणे. लक्षात ठेवा, तुमचे पती रात्रंदिवस मेहनत करतात, परंतु प्रगतीचा मार्ग केवळ कठोर परिश्रमानेच उघडत नाही.
कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी असते. तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल. घरातील स्त्री जेव्हा तिच्या नियमांचे पालन करते, तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा येते. माता लक्ष्मी राहते आणि मग त्या माणसाची मेहनत रंग आणते. त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. ही माहिती आपल्या श्रद्धेवर आणि परंपरेवर आधारित आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते, परंतु जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करायचे असतील, तर या गोष्टींचा नक्कीच अवलंब करा. अनेक स्त्रियांनी हे नियम स्वीकारले आणि त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल झाले. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.